भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म कोणत्या तिथीला झाला? अष्टमी. मोजत चला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा अवतार कितवा? 8वा. भगवान कृष्ण परमात्मा देवकी मातेचं कितवं संतान? 8वं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुख्य पत्न्या किती? 8. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या महिन्यात जन्माला आले तो इंग्रजी महिना कोणता? त्या 8वा. तो 8वा. त्या 8व्याला तुम्ही 8वा. 8व्या अवतारामध्ये भगवान परमात्माने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. चरित्र ते गेले देवे गोकुळी. आता इथे द्वारकेचं चरित्र सांगायचं नाही आपल्याला, त्याचं वर्णन करायचं नाही. हो, मग मथुरेचं चरित्र सांगायचं नाही. मग गोकुळामध्ये परमात्माने जे चरित्र केलं, देवे केले गोकुळे. अजून एक प्रमाण सांगतो तुम्हाला. चरित्र ते उच्चारावे याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. अजून एक प्रमाण तुकाराम महाराज म्हणतात एवढं नाही, याच्याही पुढे आम्ही असंच करू. काय करू? गाईन त्या लीला चरित्र पवाडे, गाईन त्या लीला चरित्र पवाडे, देवाच्या लीला. तुमच्या आपल्या जीवनामध्ये कला आहे. मृदंग वाजवणं, वीणा वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं ही कला आहे. तुमच्या आपल्या जीवनात कला आहे. संतांच्या जीवनामध्ये चितकला आहे आणि देवाची लीला आहे. गायन त्या लीला. किती लीला भगवंताच्या डोंगरीजी महाराजांनी सांगितल्या की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 51 लीला आहे. रास लीला. परमात्माने रास लीला केली. कोणती रात्र आहे ती? शरद पौर्णिमेची रात्र परमात्माने रास लीला केली. हो, काना रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में हमको निहार दे, थोड़ा माया का तूने ऐसा रंग डाला, बंधन में बांध गया भागने वाला. हे कौन रमापति कैसा विश्वर, कौन रमापति कैसा विश्वर, मैं तो हूँ एक गोकुल का काला, गोरी गुंगा उतार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल. नहीं महाराज है, नहीं महाराज है, नहीं महाराज है, नहीं महाराज है, नहीं महाराज है. रासलीला परमात्माची ती रासलीला. माखन चोरलीला. देवाने माखन चोरावं. माखन म्हणजे काय? आपल्या भाषेत काय म्हणतात त्याला? दही. आता मला सांगा, ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत तो दुसरा दही चोरी का? चोरेल का? मग याच्या निमित्तानं काय केलं भगवान परमात्माने?
दहीचं रूपक, माखनचं रूपक म्हणजे परमात्माने भक्तांचं चित्त चोरलं. कोणाचं? भक्तांचं. जे भक्ती करतात, जे भगवत भक्त आहेत त्यांचं परमात्माने चित्त चोरलं. महाराजांचंच गाथ्यामध्ये प्रमाणे चित्त चोरिले तुका म्हणे गरुड ध्वजे, हरिणे माझे हरिणे चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नवे बरा लौकिक. ते एक गवडण सांगते. ऐकताय ना तुम्ही? एक गवडण सांगते, हिंदी गवडण आहे. ते गवडण म्हणते कृष्णानं काय केलं, मी त्याला पाहिलं आणि काय केलं त्याने, मी त्याच्याकडे बघितलं, त्याने माझं चित्त चोरलं. दिल ले गया है मेरा हो नंद के दुलारे, पनिया भरन मई गई जमुना नदी किनारे, पनगट निकट खड़ा था, माथे पे मुकुट जड़ा था, कानों में कुंडल पड़ा था, कर प्रेम के विचारे. कृष्ण परमात्म्याला पाहिलं. एकदा प्रसंग असा आहे, ज्या वेळेला आकुरुजी आले आणि नंद बाबाच्या घरी रथ सज्ज पाहिला, सर्व गवडणी जमा झाल्या आणि नंद राणीला विचारतायत, यशोदा मैया रथ कोणाचा आहे अंगणामध्ये? यशोदे रथ कोणाचा आहे? त्यावेळेला एक नावाला आक्रूर. आक्रूर नाव आलं मग त्या गोपिका सांगू लागल्या, आक्रूरा नाव तर आक्रूर आहे, करणे मात्र क्रूर आहे. परमात्म्याला आमच्यापासून दूर करतोय. आमची तर अवस्था अशी झाली, त्याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. लाला जातोय, सोन्याच्या रथावरती भगवान श्रीकृष्ण बसलेले, दाऊ भैया बसलेले आणि गोपिका त्या रस्त्याला आडव्या झाल्या, त्या रथाला आडव्या झाल्या आणि गोपिका रडताय. रथी तडाले वनमाळी, आकांता गोकुळी, तडाले वनमाळी, आकांता गोकुळी, उभी पडल्या वर्गपाळी, नागपारदांनी गोड चिंतन केलंय. गोपिका रडायला लागल्या. इतक्या रडल्या, नयनाच्या उदकाने भिजली धरणी, सर्व भूमाता ओली झाली, धरणी भिजली. आणि अशा वातावरणामध्ये पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आक्रोळजी घेऊन जात आहे. त्यावेळेला पुन्हा गोपिकांनी काय केलं, लाला तेरे जाने से मर जाएंगे हम, तेरे विरह में जल जाएंगे हम, दिल तो पहले ही ले चुके हो, अब तो प्राणों को भी लेके जाना. इतकं प्रेम कृष्ण परमात्म्यावरती. त्या गोपिका सांगतायत, घेऊन गेले कृष्णाला आक्रोळजी. त्या गोपिका रडायला लागल्या आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या विरहामध्ये रडतायत. गोपिका रडतायत, कृष्णाला याद करतायत, आठवण करतायत. हे मन मोहना तुझी को मेरा मन याद करता है, सुनी सुनी गोकुल नगरी सारा मन याद करता है, रोती गैया रोती मैया
सखिया रोती आखिया शरद पौर्णिमा की वो रात मेरा मन याद करता है ये मन मोहना तुझको मेरा मन याद करता है. गोपिका रडल्या, याला विरह म्हणतात. कशा करता सांगितलं? काय चोरलं भगवान परमात्म्याने? दह्याचं निमित्त केलं, चित्त चोरलं, म्हणून माखण चोर लिला, वस्त्र हरण लिला. परमात्म्याने गोपिकांचे वस्त्र हरण केले. मोठी लीला आहे ती. वस्त्र हरण लिला, मृत्यू का भक्षण लिला. देवाने माती खावी. काही गरज आहे का देवाला माती खायची? पोरं माती खातात, का बरं खातात? काय त्याच्यातलं शास्त्र? कॅल्शियम कमी असलं का मुलं माती खातात, खरं येते. मग पुरुषाला कॅल्शियम कमी होतं का? त्याचा अर्थ तो नाहीये. या वसुंधरा, वसुंधरा कोणाचं नाव आहे? भूमीचं नाव आहे. या वसुंधराचा आणि कृष्णाचा, नारायणाचा जवळचा संबंध आहे. ज्या वेळेला भगवान अवतार घेणार होते त्यावेळेला या वसुंधरेनं तपश्चर्या केली होती, भक्ती केली होती, आराधना केली होती, विनंती केली होती, भगवान माझा अंगीकार केला पाहिजे. मग भगवान परमात्म्याने वरदान दिलं होतं मी तुझा अंगीकार करेन. मग भगवान परमात्म्याचा अवतार झाला, जन्म झाला देवाचा, प्रगटीकरण झाला, अवतार झाला. आणि यशोदा माता काय करायची? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना यशोदा माता महिन्याचा वाढदिवस करायची. कशाचा वाढदिवस? वर्षाचा वाढदिवस करायची, महिन्याचा वाढदिवस करायची. आणि वाढदिवस साजरा करत असताना 10, 15, 20, 25 महिला घेऊन जायच्या यमुना वाटेवरती. स्नान करायचं, पूजा करायचं, दिवा लावायचा, नमस्कार करायचा. आणि दिवा वात सोडताना, ज्योत सोडत असताना ते यमुनेला प्रार्थना करायची, हे मैया, हे यमुना मैया. यशोदा मैया सांगायची, हे यमुना मैया माझ्या लालाला दीर्घ आयुष्य दे. भगवान म्हणे, ही यमुना माझ्यापासून निर्माण झालेली, ही माझी वाहिनी आहे आणि माझं आयुष्य तिच्याकडून मागते. हो, असा वर्षाचा महिन्याचा वाढदिवस साजरा करत असताना सर्व गोपिका घेऊन जायची. आणि एक दिवस लालाचा वाढदिवस साजरा करत असताना कृष्णाला असं यमुनेच्या काठावरती सोडलं आणि बसवलं लालाला. काठावरती बसवलं, लालाने एवढा मातीचा गोळा घेतला, टाकला मुखात टाकला. मग बाकीच्या गोपिकांचं लक्ष गेलं. हे यशोदा मैया, लाला माती खातो. पहिल्यांदा आई काय करते? आकर करा, असंच करते की नाही? लाला आकर करा. लाला आ करत नाही, लाला हसतोय. करा आ करत नाही लाला. मग काठी घेतली. काय घेतली? इकडे लक्ष द्या. काठी घेतली, काठी. अशी काठी घेतली आणि कृष्णाला उगारली. मारावया तिने उगारली काठी, भोनत्या पोटी 14 देखे. हो, भोनत्या पोटी 14 देखे. काय पाहिलं तिथे? आतल, वितल, महातल, तलातल, रसातल, भूलोक, भौलोक, परलोक, जनलोक, तपलोक, वायुलोक, हे सर्व तिथे पाहिलं. मूर्छाने यशोदेला. पुन्हा योग मायेला कृष्ण परमात्माने सांगितलं, हे दिव्य स्वरूप माझ्या आईला दाखवू नको, हिला भूल पाड. कशा करता सांगितलं? याला माखन चोर लीला म्हणतात. मृत्यू का भक्षण लीला, माखन चोर लीला. आता मी ही मृत्यू का भक्षण लीला सांगितली. माखन चोर लीला, मृत्यू का भक्षण लीला, रास लीला, वस्त्र हरण लीला, कानिया मर्दन लीला, असे अनंत लीला, गोवर्धन धारण लीला, अशा अनंत लीला. म्हणून गायीनं त्या लीला. चरित्र पवाडे, आपलं काय चरित्र मला सांगा? इथे बसलेले माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्व, अगदी टाळकरी, माडकरी, वारकरी, सर्व काय चरित्र आहे आपलं? सकाळी उठला, दिवस संपला, काय काय करायचं बरोबर करतो माणूस. जाऊ द्या, तिथून नाही सांगत. जन्माला आला, 5 दिवसाचा झाला 5वी झाली, 12 दिवसाचा झाला 12स झालं, मोठा झाला, BA झाला, BCom झाला, MCom झाला, सर्व्हिस लागली, पगार भेटला, हो GR निघाला, पगार पडला, बंगले बांधले. एकानं बांधला बंगला, बाईचं नाव मंगला. मंगला आणि बंगला याच्यात जीव रंगला. बंगले घेतले, मुंबईला घेतले, नाशिकला घेतले, शेती घेतली, ट्रॅक्टर घेतले, वाहनं घेतले,
60 वर्षाचा झाला, 65 वर्षाचा झाला, रिटायर झाला, अटकाला फटक्यात निघून गेला. एवढंच चरित्र आपलं. याच्या व्यतिरिक्त चरित्र नाही. गायीनं ते दिला चरित्र पवाडे. कोणाचे पवाडे? भगवान परमात्माचे पवाडे. महाराज म्हणतात आम्ही त्या परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करू आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि तो काला सेवन करू. आता काला सेवन करू, मग काला कोण करत? काला सेवन करू, बरोबर आहे. मग काला कोण करत? आता मला सांगायचंय, काल्याचं वर्णन करत असताना मुद्दा मला असा मांडायचा आहे, काला वैकुंठात नाही. काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे